गव्हर्नमेंटचं आणि एकंदरीत सगळं इस्टिमेट अयोध्याबद्दल असं होणार आहे की अयोध्या ही जगातील सगळ्यात मोठं धार्मिक स्थळ आता निर्माण झालंय, निर्माणाधीन होतं, आता निर्माण झालं आहे. आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 कोटी लोक आपले सगळे धार्मिक हे सगळे भाविक तिथे दरवर्षी व्हिजिट करणार आहे. अशा पद्धतीने सगळं नियोजन आहे आणि अशा पद्धतीने होणार आहे. जसं आपण बघितलं असेल की पहिल्या दिवशी तर फक्त 7,000 लोकांनी दर्शन घेतलं, परंतु त्याच्यानंतर पुढच्या दिवशी जवळजवळ 3 लाख लोकांनी दर्शन घेतलं आणि तेवढेच लोक अजून लाईनीमध्ये होते. अजूनही पुढे ते चालूही असेलच तिथे. तर ही एक मोठी घटना जगभरामध्ये घडणार आहे की आपलं भारतातील अयोध्या हे शहर हे आता परदेशातून येणारे हिंदू किंवा परदेशातून येणारे दुसऱ्या समाजाचे पर्यटक नागरिक हे सुद्धा आज जसं ताजमहाल बघायला यायचे ते राहील त्याच्या ठिकाणी, पण त्याच्यापेक्षाही मोठ्या आणि जास्त याच्यामध्ये अयोध्येची ही राम जन्मभूमी ही प्रसिद्ध होणार आहे आणि तिथे सगळ्यांना दर्शनाचा लाभ होणारच आहे. आज सुरुवात झालेली आहे, काम अजून बाकी आहे. मुख्य मंदिर पूर्ण झालेलं आहे, म्हणजे मुख्य मंदिराचा आतील संपूर्ण भाग जो आहे तो पूर्ण झालेला आहे. बाहेरची सगळी कामं आहे आणि एका वर्षात ते बाहेरची सगळी कामं पूर्ण होतील. परंतु दर्शन त्यांनी आत्तापासूनच सुरू केलं आहे. आपल्याला कोणालाही जायचं असेल तर आत्ता न जाता आपण 1 वर्षांनी मीच घेऊन जाईल सगळ्यांना, आपण त्यावेळेला जाऊ तर पूर्ण हे बघता येईल. तर ही एक मोठी गोष्ट आपल्या याच्यामध्ये घडणार आहे आणि त्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान राहीलच.